थांबा, तुम्ही बेसनाचे लाडू करत असाल आणि हा एक सिक्रेट स्टेप स्किप करत असाल तर लाडू कधीच परफेक्ट बनणार नाही. आज मी सांगणार आहे गुपीच फॉर्म्युला. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत खमंग, सुवासिक आणि तोंडात टाकतात विरघळणारे बेसनाचे लाडू, ज्याची चव 15 दिवस तशीच राहत असते, चिकट न होता. आज शेवटी सांगणार आहे एक प्रोफेशनल सिक्रेट टिप, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यासाठी लागणारे साहित्य बघणार आहोत. 1 कप बेसन, 2 कप बेसन पीठ, अर्धा कप साजूक तूप, 1 कप पिठी साखर, अर्धा चम्मच विलायची पूड, काजू बदाम, मनुका बारीक चिरलेले. कढईमध्ये तूप गरम करून घ्या. सर्वात अगोदर बेसन पीठ व्यवस्थित आपल्याला चाळून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कढईमध्ये तूप गरम करून घ्या. गॅस मंद आचेवर ठेवा, हे खूप महत्त्वाचे आहे. बेसन घालत सतत ढवळत भाजा. पहिल्या 5 मिनिटात सुगंध येणार नाही, पण थांबा. जेव्हा बेसनाचा रंग हलका सोनेरी होईल आणि खूप तूप सुटेल, तेव्हाच ते परफेक्ट भाजलेले आहेत. इथेच 90% लोक चूक करतात. बेसन भाजल्यानंतर लगेच साखर घालू नका. 5 ते 7 मिनिटे मिश्रण थोडं थंड होऊ द्या, मगच पिठी साखर घाला. विलायची घाला, त्यामुळे लाडू चिकट होत नाही आणि तोंडात टाकताच विरघळतात. आणि हाताला थोडंसं तूप लावा. गरम कोमट मिश्रणाचे लाडू वळा. वरून ड्रायफ्रूट्स लावा. मग नंतर बघा ह्या लाडूची चव कशी होते. अगदी मार्केट स्वीट होममध्ये जसे लाडू मिळतात त्याच पद्धतीने हे लाडूची चव होते आणि चवीला अप्रतिम लागते तर हे लाडू. आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये आपण हे लाडू तयार केलेले आहे. खरंच दिवाळी किंवा कोणताही देखील सण असू द्या, यामध्ये हे लाडू नाही केले तर फराळाची चवच नसते. तर हे व्यवस्थित घट्ट झालेलं आहे आपले मिश्रण. हाताला थोडंसं तूप लावून छान गरम कोमट मिश्रणाचे लाडू वळा. वरून त्यावेळेस तुम्ही मनुका देखीलही लावू शकतात. आणि ड्रायफ्रूट्स हे थोडेसे मोठे ठेवा काप, जेणेकरून लाडवाला अतिशय चव येते. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये लाडू लिहा आणि अशाच सिक्रेट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चवीला अप्रतिम आणि बघू शकतात किती नरम झालेले आहे हे लाडू. तर वाट कसली बघतात मैत्रिणी, लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा.